नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स विषयी माहिती मिळवली होती. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्याचा वापर कुठे कुठे केला जातो त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एखादी क्रिया वाक्यातील कर्ता बोलत असताना त्याच वेळी सुरू आहे किंवा वर्तमान काळामध्ये सुरू आहे हे दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. वर्तमान काळात सुरू असलेली एखादी घटना दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. उदाहरण बघूया आपण. ही इज वॉचिंग टेलिव्हिजन. शी इज गोइंग टू स्कूल. आय एम रायटिंग द एसे नाव. You are making sweet. They are laughing. या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की वाक्यामध्ये ज्या घटनेचं वर्णन केलेलं आहे ती वर्तमान काळामध्ये अजूनही सुरू आहे. या स्लाइडमध्ये तुम्हाला खाली विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्स पॅटर्न दिसत असेल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यांची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, त्यानंतर एम किंवा इज किंवा आर हे सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर वर्ब मुख्य क्रियापद, त्यानंतर मुख्य क्रियापदाला लागलेले असते आय एन जी प्रत्यय आणि त्यानंतर येते वाक्यातील कर्म. थोडक्यात सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट या प्रकारची वाक्यरचना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यांमध्ये असते. वरील पाचही उदाहरणांमध्ये आपल्याला हे अधिक लक्षात येते. पहिल्या वाक्यात वॉच हे मुख्य क्रियापद आहे ज्याला आय एन जी प्रत्यय लागलेले आहे. दुसऱ्या वाक्यातील मुख्य क्रियापद आहे गो ज्याला आय एन जी प्रत्यय लागून प्रेझेंट कंटिन्युअसचे वाक्य तयार झालेले आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या वाक्यात राईट, चौथ्या वाक्यात मेक आणि पाचव्या वाक्यात लाफ हे तीनही क्रियापद असे आहेत ज्यांना आय एन जी प्रत्यय लावल्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना तयार करण्यात आलेली आहे. यूज ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर कुठे कुठे होतो त्याचा अधिक अभ्यास आपण या स्लाइडमध्ये करणार आहोत. ए. Describing something which is happening at the exact moment of speech. म्हणजेच एखादी क्रिया कर्ता बोलत असतो त्या निश्चित समयात घडते आहे हे दाखवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, जॉनी इज वॉचिंग टेलिव्हिजन ॲट द मोमेंट. प्रिया इज डान्सिंग ॲट द कल्चरल प्रोग्राम. या दोनही वाक्यांमध्ये कर्ता बोलत असतानाच क्रिया घडते आहे हे दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करून वाक्य तयार करण्यात आलेले आहे, ज्यात पहिल्या वाक्यामध्ये वॉच आणि दुसऱ्या वाक्यामध्ये डान्स या मूळ क्रियापदांना आय एन जी प्रत्यय लागून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य तयार झालेले आहे. त्याचा दुसरा उपयोग, describing an action that is taking place now but not at the exact moment of speech. काही वेळा क्रिया वर्तमान काळात आता घडते आहे परंतु एक्झॅक्ट बोलणारा व्यक्ती जो आहे त्याच्या त्या बोलतानाच्या क्षणीच घडते आहे असे काही वेळा नसते. त्यावेळी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचाच वापर केला जातो. उदाहरणार्थ, Soham is working at London. Rajesh is performing as a supporting actor at film studio. या दोनही वाक्यांमध्ये वर्क आणि परफॉर्म या मूळ क्रियापदांना आय एन जी प्रत्यय लावून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवण्यात आलेले आहे. या ठिकाणी वर्तमान काळात क्रिया घडते आहे असा उल्लेख आहे परंतु एक्झॅक्ट बोलणाऱ्या व्यक्तीचा जो समय आहे, बोलणाऱ्या त्या विधानाचा जो समय आहे तेव्हाच घडते आहे असे इथे दिसून येत नाही. तरी देखील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो.
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पुढील उपयोग बघूया. डिस्क्रायबिंग ॲन इव्हेंट प्लान इन द फ्युचर. एखादी घटना भविष्यकाळामध्ये आपण करणार आहोत, परंतु तिचं वर्णन आत्ता करत आहोत, त्यासाठी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. उदाहरण बघूया. आय एम टेकिंग फ्रेंच क्लास ऑन ट्यूजडे. दे आर प्लॅनिंग फॉर सापुतारा ट्रिप ऑन नेक्स्ट वीक. या दोन्ही वाक्यांमध्ये घटना भविष्यकाळासाठी प्लॅन केलेली आहे, भविष्यकाळात घडणार आहे, परंतु तिचे वर्णन आत्ता आपण करतो आहे, म्हणून या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करून वाक्य तयार करण्यात आलेले आहे. त्याचा पुढचा वापर आहे टू डिस्क्राईब अ टेम्पररी सिच्युएशन. एखादी परिस्थिती जी कायमस्वरूपी नाही, थोड्या काळासाठी आहे, ती दर्शवण्यासाठी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. उदाहरण बघूया. आय एम स्टेईंग विथ अ फ्रेंड फॉर फ्यू डेज. दे आर वर्किंग ॲज व्हॉलेंटियर्स फॉर सम टाईम. या दोन्ही वाक्यांमध्ये जी सिच्युएशन किंवा जी स्थिती दर्शवलेली आहे ती टेम्पररी म्हणजे कायमसाठी नाही, थोड्या काळासाठी आहे, तरी देखील या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करून या टेम्पररी सिच्युएशनचं वर्णन केलेलं आहे. त्याचा पुढील उपयोग आहे टू एम्फेसाइज द फ्रिक्वेन्सी ऑफ ॲन ॲक्शन. एखादी क्रिया वारंवार घडत असेल, तिची वारंवारिता दर्शवण्यासाठी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, दॅट चाइल्ड इज ऑलवेज क्राईंग फॉर नो गुड रिझन. यू आर रिपीटिंग द सेम मिस्टेक फॉर फ्यू डेज. या दोन्ही वाक्यांमध्ये जी क्रिया वारंवार घडते आहे तिचं वर्णन केलेलं आहे. प्रेझेंट कंटिन्युअसचा पुढचा उपयोग आहे टू डिस्क्राईब चेंजिंग सिच्युएशन्स. काही वेळा काही स्थिती वारंवार बदलत असेल आणि तिचं वर्णन करायचं असेल, तेव्हा सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, हर हेल्थ इज इम्प्रूव्हिंग बाय लिप्स अँड बाउंड्स. दुसरं वाक्य, सीमाज गुड परफॉर्मन्स इन एक्झाम इज इन्क्रीजिंग डे बाय डे. दोन्ही वाक्यांमध्ये जी परिस्थिती किंवा जी सिच्युएशन आहे ती बदलते आहे, तिचं वर्णन करण्यासाठी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना कशा प्रकारे असते आणि कुठे कुठे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो हे आपण बघितले. आता या स्लाईडमध्ये तुम्हाला एक टेबल दिसत असेल, ज्या टेबलमध्ये मी टू स्टार्ट हे एक क्रियापद घेऊन प्रथम पुरुष एकवचन अनेकवचन, द्वितीय पुरुष एकवचन अनेकवचन, तृतीय पुरुष एकवचन अनेकवचन असेल त्यावेळी कशा प्रकारची वाक्यरचना असते आणि हेच वाक्यरचना जेव्हा आपण विधानार्थी करतो किंवा त्याच वाक्यांचे जेव्हा आपण नकारार्थी वाक्य बनवतो किंवा प्रश्नार्थक वाक्य बनवतो, त्यावेळी कशा प्रकारची वाक्यरचना असते त्याचा अभ्यास या स्लाईडमध्ये या टेबलच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण बघूया. टू स्टार्ट ह्या क्रियापदाला घेऊन वाक्य बनवलेले आहे आय एम स्टार्टिंग. त्याच वाक्याचे निगेटिव्ह वाक्य आपण बनवलेले आहे आय एम नॉट स्टार्टिंग आणि प्रश्नार्थक वाक्य आहे एम आय स्टार्टिंग. अशाच प्रकारे द्वितीय पुरुष यू आर स्टार्टिंग हकारार्थी वाक्य, त्याचेच नकारार्थी आपण बनवलेले आहे यू आर नॉट स्टार्टिंग आणि प्रश्नार्थक वाक्य बनवलेले आहे आर यू स्टार्टिंग. तृतीय पुरुष एकवचन ही, शी आणि इट, त्याचा वापर करून आपण वाक्य बनवलेले आहे ही इज स्टार्टिंग, शी इज स्टार्टिंग, इट इज स्टार्टिंग. तिन्ही होकारार्थी वाक्य आहेत. त्याचेच नकारार्थी बनवलेले आहे आपण ही इज नॉट स्टार्टिंग, शी इज नॉट स्टार्टिंग, इट इज नॉट स्टार्टिंग. आणि ह्या तीनही वाक्यांचे प्रश्नार्थक वाक्य बनवले आहे आपण इज ही स्टार्टिंग, इज शी स्टार्टिंग, इज इट स्टार्टिंग. त्यानंतर प्रथम पुरुष अनेकवचन
वी आर स्टार्टिंग होकारार्थी वाक्य. त्याचेच नकारार्थी आपण बनवले वी आर नॉट स्टार्टिंग. आणि प्रश्नार्थक वाक्य बनवले आहे आर वी स्टार्टिंग. त्यानंतर द्वितीय पुरुष अनेक वचन यू आर स्टार्टिंग होकारार्थी वाक्य. त्याचेच नकारार्थी आपण बनवलेले आहे यू आर नॉट स्टार्टिंग. आणि त्याच वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य आपण बनवलेले आहे आर यू स्टार्टिंग. अशाच पद्धतीने तृतीय पुरुष अनेक वचन होकारार्थी वाक्य आपण बनवलेले आहे दे आर स्टार्टिंग. त्याचेच नकारार्थी वाक्य दे आर नॉट स्टार्टिंग. आणि प्रश्नार्थक वाक्य आपण बनवलेले आहे आर दे स्टार्टिंग. वरील सर्व वाक्य बघता आपल्या लक्षात येते की अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी वाक्यांची रचना ज्यावेळी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये होते त्यावेळी वाक्यरचना असते सब्जेक्ट प्लस एम ऑर इज ऑर आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आणि नकारार्थी वाक्यांचा सेंटेन्स पॅटर्न आहे सब्जेक्ट प्लस एम ऑर इज ऑर आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. आणि इंटरोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्यांचे सेंटेन्स पॅटर्न वाक्यरचना आहे सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद एम ऑर इज ऑर आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यांमध्ये क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावल्यानंतर चालू वर्तमान काळाचे वाक्य बनते. त्यातच नॉटचा वापर केल्यानंतर नकारार्थी वाक्य बनते. आणि सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला ठेवून मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावून वाक्य बनवले जाते त्यावेळी ते प्रश्नार्थक वाक्य तयार होते. या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य होकारार्थी नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्य यांची रचना समजून घेण्यासाठी काही अधिक उदाहरणं मी दिलेली आहेत ज्यांचा अभ्यास करून तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना त्याचा उपयोग अधिक जास्त पद्धतीने समजून घेता येईल. उदाहरण नंबर 1 शी इज लिसनिंग द म्युझिक नाव होकारार्थी वाक्य. त्याचेच नकारार्थी आपण बनवले आहे शी इज नॉट लिसनिंग द म्युझिक नाव. आणि प्रश्नार्थक वाक्य बनवलेले आहे इज शी लिसनिंग द म्युझिक नाव. पुढचं वाक्य सुबोध इज लर्निंग इंग्लिश ॲट धिस मोमेंट. नकारार्थी वाक्य सुबोध इज नॉट लर्निंग इंग्लिश ॲट धिस मोमेंट. प्रश्नार्थक वाक्य इज सुबोध लर्निंग इंग्लिश ॲट धिस मोमेंट. पुढचं वाक्य सुनीताबेन इज कुकिंग डिनर इन द किचन नाव. नकारार्थी वाक्य सुनीताबेन इज नॉट कुकिंग डिनर इन द किचन नाव. प्रश्नार्थक वाक्य इज सुनीताबेन कुकिंग डिनर इन द किचन नाव. त्याच्या पुढचं वाक्य ॲट प्रेझेंट चिल्ड्रन आर रीडिंग स्टोरी बुक. नकारार्थी वाक्य ॲट प्रेझेंट चिल्ड्रन आर नॉट रीडिंग स्टोरी बुक. प्रश्नार्थक वाक्य आर चिल्ड्रन रीडिंग स्टोरी बुक्स ॲट प्रेझेंट. पुढचं वाक्य आहे ही इज हॅविंग डिनर ॲट द मोमेंट. त्याचं नकारार्थी वाक्य आपण बनवलं आहे ही इज नॉट हॅविंग डिनर ॲट द मोमेंट. आणि प्रश्नार्थक वाक्य आपण बनवलेलं आहे इज ही हॅविंग डिनर ॲट द मोमेंट. पुढचं वाक्य सी द क्लाउन इज कमिंग हिअर. नकारार्थी वाक्य द क्लाउन इज नॉट कमिंग हिअर. प्रश्नार्थक वाक्य इज द क्लाउन कमिंग हिअर. विद्यार्थी मित्रांनो वरील प्रत्येक उदाहरणाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते पहिल्या वाक्यात लिसन हे मूळ क्रियापद त्याला आय एन जी प्रत्यय लागलेले आहे. दुसऱ्या वाक्यात मुख्य क्रियापद आहे लर्न त्याला आय एन जी प्रत्यय लावून आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य तयार केलेले आहे. त्याच पद्धतीने तिसऱ्या वाक्यात कुकिंग, चौथ्या वाक्यात रीडिंग, पाचव्या वाक्यात हॅविंग आणि सहाव्या वाक्यात कमिंग ह्या सर्व क्रियापदांवरून आय एन जी प्रत्यय लागल्यामुळे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य तयार झालेले आपल्याला दिसून येते. प्रत्येक नकारार्थी वाक्यामध्ये
आय एन जी प्रत्यय असलेल्या क्रियापदाच्या अगोदर आपण नॉटचा वापर केलेला आहे आणि प्रश्नार्थक वाक्यांमध्ये त्या वाक्यात असलेलं सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घेतलेले आहे. अशा पद्धतीने तीनही प्रकारचे वाक्य होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक यांचं सेंटेन्स पॅटर्न, वाक्यरचना या उदाहरणांच्या माध्यमातून आपण शिकलो. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना, त्याच्या होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यांची रचना या आधील उदाहरणांमध्ये बघितली. या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावा यासाठी काही जास्तीची उदाहरणे मी दिलेली आहेत, जी तुम्हाला तुमच्या इंग्रजी व्याकरणाच्या वहीत लिहायची आहेत. वाक्य 1, आय एम रायटिंग आर्टिकल्स ऑन डिफरंट टॉपिक्स. या ठिकाणी प्रथम पुरुष एक वचन आय, त्यासोबत सहाय्यकारी क्रियापद एमचा वापर आपण केलेला आहे आणि राईट या मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेले आहे. दुसऱ्या वाक्यात कर्ता ही म्हणजेच तृतीय पुरुष एक वचन आहे, म्हणून सहाय्यकारी क्रियापद म्हणून इजचा वापर केलेला आहे. ही इज रीडिंग व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स. तिसऱ्या वाक्यामध्ये दे तृतीय पुरुष अनेक वचन असल्यामुळे आर या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर आपण केलेला आहे आणि प्ले या मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावून वाक्य तयार केलेले आहे. चौथ्या वाक्यात शी म्हणजेच तृतीय पुरुष एक वचन, या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण इजचा वापर केलेला आहे आणि ड्रिंक या मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेले आहे. पुढच्या वाक्यात वी म्हणजेच प्रथम पुरुष अनेक वचन, त्यामुळे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून आरचा वापर केलेला आहे आणि वॉच या मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेले आहे. वी आर वॉचिंग अ मूवी इन धिस सिनेप्लेक्स असे वाक्य तयार केलेले आहे. त्या पुढील वाक्यात यू म्हणजेच द्वितीय पुरुष एक वचन, त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद आरचा वापर केलेला आहे आणि शॉप या मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेले आहे आणि यू आर शॉपिंग इन दॅट मार्केट अशा प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य आपण तयार केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना शिकत असताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की प्रथम पुरुष एक वचन असेल तरच एम या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करावा. द्वितीय पुरुष एक वचन किंवा अनेक वचन असेल तर आर या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करावा आणि तृतीय पुरुष एक वचन असेल ही, शी किंवा इट तर इज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा आणि तृतीय पुरुष अनेक वचन दे आलेलं असेल तर त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून आरचा वापर करावा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स विषयी माहिती मिळवली. या पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. धन्यवाद.